अहिल्यानगरच्या दवळली प्रवारा या ठिकाणी श्रमिक बांधकाम कामगारांमध्ये ज्या काही महिला वर्ग व पुरुष वर्ग आलेला आहे का त्यांची आज या ठिकाणी बांधकाम कामगाराची नोंदणी चालू आहे। तर आपण त्या महिलांकडून जाणून घेऊ का एजंट मार्फत त्यांची कशी फसवणूक होत आहे हे आपण त्या महिलांकडूनच जाणून घेऊ। आम्ही 1.5 वर्ष झालं चक्रा मारतोय या कागदपत्रासाठी। आम्ही पैसे दिलेले पण आमचे काम झाले नाहीये। आमचे एवढे काम करा, आम्हाला काही सुद्धा भेटेल नाहीये। आतापर्यंत तुम्हाला काही पेटी वगैरे काही भेटली का? भांडे नाही, पेटी नाही, काहीच नाही आलेलं। 1.5 वर्ष झालं आम्ही चक्रा मारतोय एजंट कडे। पैसे आम्ही एक मेंबर 700 रुपये दिले। 700 रुपये दिलेले। हा, म्हणजे पावतीचे देखील तुम्ही पैसे भरलेले? 1 रुपयाच्या पावतीचे पण पैसे 500 रुपये भरलेले। 1 रुपये पावतीचे 500 रुपये भरलेले। नमस्कार। नमस्कार, मी शरद सांगाल परदेशी, श्रमिक बांधकाम कामगार व इतर कामगार संघटनेचे संस्थापक। तर मला असं निदर्शनात आलंय की एजंट लोक भरपूर कामगारांकडून पैसे घेऊन राहिले आणि लूटमार करून राहिलेले। लूटमार करून सुद्धा त्यांचे काम होत नाही। तर शासनाला माझं एवढंच म्हणणं आहे की एजंट लोकांवर थोडा चाप बसावा, यासाठी शासनाने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा। जर शासनाने वेळेवर जर निर्णय जर घेतला नाही तर आमच्या बांधकाम कामगार संघटनेमार्फत आम्ही भव्य मोर्चा अहमदनगर जिल्हा आयुक्त कार्यालयावर लवकरात लवकर काढणार आहे। तर याची नोंद आयुक्त साहेबांनी अवश्य घ्यावी।